जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टल फेसबुक या ठिकाणी जी काही महत्त्वाची जी काही पुढील प्रक्रिया असेल ती म्हणजे निवड यादी संदर्भात। तर ती निवड यादी सध्या बघा या ठिकाणी कधीपर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकते, कारण निवड यादीची जी काही आतुरतेने सध्या बघा फेज 2 मधले जे काही उमेदवार ज्यांनी सध्या प्रेफरन्स या ठिकाणी लॉक केलेले आहे, तर ते संपूर्ण उमेदवार वाट बघत आहे। तर त्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर बघा या ठिकाणी जी काही महत्त्वाची न्यूज बुलेटिन होती, म्हणजे इथे प्राधान्यक्रम संदर्भात सर्वसाधारण सूचना होत्या। तर त्याच्यामध्ये इथे जे काही 8 तारखेपर्यंत सध्या बघा आपल्याला प्रेफरन्स जे आहे तर ते सध्या लॉक करायचे होते। आता इथे नवीन ज्या जाहिराती आल्या होत्या तर त्या जाहिरातीमध्ये सध्या बघा जिल्हा परिषदच्या एकूण 4 जाहिराती आणि जवळपास 60 ते 70 या ठिकाणी ज्या काही संस्थेच्या जाहिराती नवीन आल्या होत्या। तर त्या नवीन जाहिरातीमध्ये प्रेफरन्स देण्यासंदर्भात आपल्याला 6 तारीख ते 8 तारखेपर्यंत मुदत होती। तर अशा वेळेला सध्या बघा काही उमेदवारांचे लॉक त्या ठिकाणी जनरेट करून सध्या बघा पुन्हा लॉक केले, काही उमेदवारांनी त्या पद्धतीने तसेच राहू दिले। तर ह्याच्यामध्ये आता जी काही निवड यादी सध्या बघा या ठिकाणी घोषित होणार आहे, तर ती निवड यादी संदर्भात त्याच्यामध्ये नेमकं कोणाला त्या ठिकाणी संधी असणार आहे किंवा कोणाचं नाव त्या ठिकाणी येऊ शकतो, तर त्या अनुषंगाने इथं ज्या काही 3 सूचना बघा इथं देण्यात आल्या होत्या। तर ह्या ज्या काही 3 सूचना आहेत, तर ह्या 3 सूचनेमध्ये ज्यांनी प्रक्रिया केली असेल ह्याच्यानुसार तर त्यांचंच नाव जे असेल तर ते सध्या रिकमेंडेशन लिस्टमध्ये, म्हणजे जी काही निवड यादी असेल तर त्या निवड यादीमध्ये आपल्या टेट मार्कानुसार सध्या बघा जशी वेकेन्सी असेल त्या पद्धतीने तुम्हाला तुमचं नाव पाहायला मिळेल। तर ह्याच्यामध्ये ज्या सूचना होत्या त्या सूचना म्हणजे 1 नंबरची इथं जी सूचना होती, तर ती सूचना म्हणजे या ठिकाणी यापूर्वी बघा प्राधान्यक्रम अनलॉक व डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे आवश्यक असणार आहे, बरोबर। म्हणजे इथे जे काही प्राधान्यक्रम आहे तर त्या प्राधान्यक्रमामध्ये नवीन जाहिरातीमध्ये जर तुम्हाला इथे बघा प्रेफरन्स द्यायची असेल तर त्या अनुषंगाने ही सूचना होती। तर इथं जे काही आधी सध्या बघा लॉक केलेले प्राधान्यक्रम अनलॉक करून डिलीट करून नव्याने जनरेट करून पुन्हा लॉक करायचं या ठिकाणी सूचना होती। तर ही प्रक्रिया देखील बरेच उमेदवारांनी सध्या केलेली आहे। त्यानंतर दुसरी जी काही प्रक्रिया होती, तर दुसऱ्या प्रक्रियेमधले जे उमेदवार बघा इथं जे होते ते म्हणजे यापूर्वी उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केले आहे मात्र लॉक केले नाही। तर असे उमेदवार देखील होते की सध्या प्राधान्यक्रम जनरेट केले होते मात्र बघा त्यांनी लॉक केले नव्हते। तर अशा उमेदवारांनी जे काही जनरेट झालेले प्राधान्यक्रम बघा पुन्हा या ठिकाणी डिलीट करून नव्याने सध्या जनरेट केले आणि पुन्हा लॉक केले। तर हे उमेदवार देखील सध्या बघा जी काही निवड यादी असेल तर ती निवड यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजे त्यांचं मार्क जर चांगले असेल आणि त्यांच्या वेकेन्सी असेल तर त्यानुसार त्यांचं रिकमेंडेशन सध्या बघा निवड यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। आता कोणते उमेदवार सध्या बघा निवड यादीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही, म्हणजे ते डायरेक्ट बाद होणार, तर ज्या उमेदवारांचं सध्या बघा या ठिकाणी प्रेफरन्स त्यांनी जनरेट केले असेल, बरोबर, जनरेट केले होते परंतु काही कारणास्तव त्यांचे जे काही प्रेफरन्स असेल तर ते सध्या अनलॉक या ठिकाणी झाले असेल आणि अनलॉक झाल्यानंतर सध्या बघा त्यांना लास्ट स्टेपला बघा लॉक करता आले नाही, असे उमेदवार सध्या बघा ह्या भरतीमधून, म्हणजे ही जे काही फेज 2 असेल तर ह्या फेज 2 मधून डायरेक्ट बाहेर पडणार आहे, म्हणजे डायरेक्ट ते बाद होणार आहे। त्यांना कोणत्याही प्रकारची शाळा किंवा कोणत्याही प्रकारची संस्था त्यांना रिकमेंडेशन त्या ठिकाणी होणार नाही, म्हणजे त्यांची निवड यादीमध्ये ते सध्या बघा असणार नाही। तर ज्या उमेदवारांचं या ठिकाणी लॉक केलेले आहे प्रेफरन्स, तर तेच उमेदवार सध्या बघा आपल्याला पुढे निवड यादीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि त्यांचे जे काही मार्क असेल, त्यांचा विषय असेल, त्यांचा गट असेल त्याच्यानुसार सध्या बघा वेकेन्सी आली असेल तर असेच उमेदवार आपल्याला इथं पाहायला मिळतील। तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जो काही प्रेफरन्स लॉक संदर्भात बघा अशा पद्धतीने डॅशबोर्ड होता, तर त्या डॅशबोर्डमध्ये प्रत्येकाने सध्या बघा चेक देखील केलं असेल सेल्फ सर्टिफाय झालेलं आहे का, झालेलं आहे। त्यानंतर बघा इथं प्रेफरन्स लॉक आपले झाले आहे का, तर इथं बघा विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू, तर या ठिकाणी प्रेफरन्स लॉक आहे, प्रेफरन्स लॉक आहे, बरोबर, दोघी पण, म्हणजे हे अशा पद्धतीने असेल तर ते उमेदवार आपल्याला निवड यादीमध्ये या ठिकाणी जी काही रिकमेंडेशन असेल तर त्याच्यामध्ये पाहायला मिळतील। तर आता जी काही पुढील प्रक्रिया असेल निवड यादी असेल फेज 2 संदर्भात, तर ती सध्या बघा कधी लागणार, तर त्या अनुषंगाने बघा जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया म्हणजे यादीची जी काही टेस्टिंग आहे तर ती टेस्टिंग सध्या बघा इथं सुरुवात झालेली आहे। कारण जो काही पहिला राऊंड होता म्हणजे फेज 2 होता शिक्षक भरती, फेज 2 मध्ये पहिला जो राऊंड होता तर तो रेग्युलर राऊंड सध्या बघा इथं 1 नंबरवरती लागला होता।
त्यानंतर बघा दुसरा जो राऊंड होता तर तो होता कन्व्हर्जन राऊंड. सध्या बघा इथं रिकमेंडेशन म्हणजे त्या ठिकाणी झाला होता कन्व्हर्जन राऊंड. त्यानंतर उर्दूचा जो काही राऊंड होता तर तो सध्या बघा इथं लागला होता. तर असे 3 राऊंड जे आहेत तर ते 3 राऊंडची प्रक्रिया या ठिकाणी फेज 1 मध्ये झाली होती. तर त्याच अनुषंगाने या ठिकाणी फेज 2 साठी जो काही रेग्युलर राऊंड आहे तर तो रेग्युलर राऊंड संदर्भात बघा जी काही यादी लावायचं जे सध्या टेस्टिंगचं काम आहे तर ते सध्या इथं बघा सुरुवात झालेली आहे आणि ही आपल्यासाठी महत्त्वाची आणि गुड न्यूज असणार आहे. तर ह्याच्यामध्ये फेज 2 संदर्भात आता जी काही प्रक्रिया असेल ह्या ठिकाणी निवड यादी संदर्भात तर त्या अनुषंगाने कालच्या दिवसापासून जी काही टेस्टिंग असेल तर ती टेस्टिंग सध्या बघा सुरुवात झालेली आहे. तर साधारण आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे जो काही पुढचा आठवडा आहे तर त्या पुढच्या आठवड्यामध्ये जवळपास 20 ते 21 तारखेपर्यंत या ठिकाणी जी काही यादी असेल तर ती यादी सध्या बघा आपल्याला या ठिकाणी लागलेली पाहायला मिळणार आहे. तर त्या अनुषंगाने जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा इथं मिळत आहे. तर साधारण आपल्याला जी काही प्रेफरन्स लॉक आहे तर ते सध्या बघा 8 तारखेला क्लोज झालं. बरोबर, आता 8 तारखेला क्लोज झालं तर जवळपास या ठिकाणी 10 ते 15 दिवसाच्या दरम्यान जी काही यादी असेल तर ती यादी सध्या बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे सर्वसाधारण 20 ते 21 तारखेपर्यंत जी काही फेज 2 ची सध्या बघा रेग्युलर जी यादी असेल तर ती यादी सध्या बघा इथं निवड यादी आपल्याला पाहायला मिळेल. आता रेग्युलर यादी लागल्यानंतर ज्या पद्धतीने फेज 1 मध्ये सध्या कन्व्हर्जन राऊंड या ठिकाणी बघा लागला होता तर त्याच अनुषंगाने फेज 2 मध्ये देखील कन्व्हर्जन या ठिकाणी राऊंड जो असेल तर तो बघा लागायला पाहिजे आणि त्या पद्धतीने जे काही काम असेल तर ते देखील सध्या बघा सुरू आहे. परंतु फेज 2 चा जो काही पहिला जो राऊंड असेल रेग्युलर राऊंड म्हणजे जी काही पहिली निवड यादी तर ती निवड यादी आता आपल्याला पुढील वीकमध्ये म्हणजे या ठिकाणी जवळपास 20-21 तारखेपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर ज्या उमेदवारांचं सध्या बघा 1-2 मार्क 4 मार्कपासून सध्या राहून गेले असेल तर अशा उमेदवारांनी या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट तुमचे रेडी करून ठेवा जेणेकरून तुम्हाला बघा ह्या ठिकाणी तुमचं जे नाव असेल तर ते नाव कदाचित यादीमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतं. तर सध्या या ठिकाणी जी काही फेज 2 च्या राऊंड संदर्भात ही एक महत्त्वाची अपडेट होती. कारण ही अपडेट बघा कालच्या दिवसापासून सध्या जी काही टेस्टिंग असेल तर ती टेस्टिंग सध्या इथं सुरुवात झालेली आहे. तर आता जो काही राऊंड असेल तर तो राऊंड सध्या बघा या ठिकाणी जी काही निवड यादी असेल तर ती केव्हाही कोणत्याही क्षणी लागू शकते. तर आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीचं जर बघितलं तर जास्तीत जास्त ज्या काही याद्या असेल तर ते याद्या आपल्याला रात्री सध्या बघा पाहायला मिळत आहे. म्हणजे 10च्या नंतर रात्री सध्या ज्या याद्या आहेत तर ते पाहायला मिळतात. तर कदाचित ज्या याद्या असेल तर ते आपल्याला रात्रीला सध्या पाहायला मिळेल. तर ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट होती. तर अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे हे देखील तुम्ही जॉईन करू शकता. तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा, त्याच्यावरती योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.